मला अजून पुढची सभा आहे. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज या सगळ्या दिवसभराच्या सगळी कामं, प्रचार सभा, कसं वेडं वाकडं सगळं फिरत फिरत यावं लागतं. सकाळी निघालो, गोव्याला गेलो, गोव्यावरून सावंतवाडी, सावंतवाडीवरून परत गोवा, गोव्यावरून नाशिक, 8:30 वाटतं. या आईला प्रत्येक संध्याकाळच्या सभेमध्ये सापडतोच. तुमच्या आता घोषणा बंद करा सगळ्यांच्या. आणि आता कोणी जर आवाज काढलाच तर काहीतरी कोंबा. आज या विधानसभेच्या निवडणुका जरी असल्या तरी पण मला काही गोष्टी तुमच्याशी बोलणं, ज्या इथल्या आहेत त्या आवश्यक आहे. आणि ज्याच्यामुळे ते तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल आणि पक्षाबद्दल काही ठिकाणी खरडेघाशी चालू असते. काही जण तर जवळपास, काही जण तर सुपारी घेतल्यासारखी लिहित असतात आणि मग संभ्रम निर्माण करायचा. काय चाललंय नाशिकमध्ये, महानगरपालिका देऊन उपयोग काय, काय घडलं, काय होणार आहे. 5 वर्ष दिलीत ना माझ्या हातामध्ये. 5 वर्षानंतर राज ठाकरेला विचारायचं तू नाशिकमध्ये काय केलं. जर काही झालं नसेल, मी परत मतं मागायला तुमच्याकडे येणार नाही महानगरपालिकेला. मला जे या शहरामध्ये करायचंय ते फक्त सत्तेसाठी नाही करायचंय मला, की सत्ता आहे म्हणून मी काहीतरी करतोय. तो माझ्या जिव्हाळ्याचा विषय. शहर चांगलं करणं, चांगलं होणं हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय, हा माझ्या आवडीचा विषय. मी आत्ताही या विधानसभेच्या निवडणुकीला ॲस्थेटिक सेन्स, सौंदर्य दृष्टी शहरांची, राज्याची कशी असली पाहिजे, कशी गोष्ट घडली पाहिजे. आता ही सभा संपल्यानंतर आपण जेव्हा घरी जाल त्यावेळेला बघा, ते यूट्यूबवरती आहे. ते तुम्ही जर समजा त्या टाईप केलं तर राज ठाकरे ॲस्थेटिक विजन, की त्याच्यावरती एक जवळपास 16 मिनिटाची ती फिल्म केली आहे, माझ्याच आवाजात आहे. ती बघा, आपण जरूर बघा. मी काय त्याच्यातनं विचार मांडतो, मला काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जर मी ती गोष्ट विचार करू शकतो, मी मांडणार नाही, आणणार नाही इथे, की त्याच गोष्टी बोलायच्या आणि त्याच गोष्टी करत राहायच्या. मला, मी 5 पक्ष ज्यावेळेला मी स्थापन केला, पक्ष स्थापन करताना मी त्याच्यामध्ये नाव ठेवलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना. काही मला नवीन निर्माण करायचं आहे. जे जुनं आहे बाजूला काढून टाका. मी आजच्या पिढ्यांचा विचार करतो, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करतो, की त्यांनी काय बघितलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, आपण कसं शहर ठेवलं पाहिजे, आपण कसं राज्य ठेवलं पाहिजे. पण आज या शहरांचा नुसता आकार नाही, उका वाढतायत नुसती शहरं. ती जर मी आता हातात ठेवू शकत नाही, त्याला काय कंट्रोल करणार. बघावं तिकडे आपल्या जमिनी आणि इमारती नुसत्या उभ्या राहत आहेत. आज या पुणे, नाशिक, मुंबई, ठाणा, याचा काही दिवसांसाठी आपल्याला काही जो चालू आहे, ज्या प्रकारच्या गोष्टी चालू आहेत इकडे, काही गोष्टी थांबवायला लागतील. या शहरांची लोकसंख्या वाढतीये. या शहरांमध्ये कसं काय पुढचं नियोजन कसं काय होणार. या महानगरपालिकाचं बजेट पूर्ण पडत नाहीये त्याला. राज्य सरकार या शहरांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाहीये. मेट्रो, मोनोरेल जगामध्ये किती वर्षापूर्वी आल्या हो, आमच्याकडे आत्ता येते. शहर मुंबईमध्ये आत्ता येते. जगात किती वर्षापूर्वी आल्या आणि त्या आमच्याकडे आज येत आहे. किती मागे होत आम्ही. कुठे गेलं जग आणि कुठे होत आपण.
ओकी बोकी नुसती शहरं वाढतायत, अनधिकृत झोपडपट्ट्या वाढतायत, अनधिकृत बांधकामं वाढतायत. महानगरपालिकेने पाडायचा निर्णय घेतल्यानंतर पोलीस संरक्षण मिळत नाही, पोलीस दल दिलं जात नाही. महानगरपालिकेचे नुसते अधिकारी जाऊन होत नाही, तिकडे पोलीस संरक्षण लागतं, पोलीस दल लागतात. हे कशाला ताळमेळ नाही. या गोष्टी राज्य सरकारने करायच्या असतात. राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय करायचा असतो. आज बघा, मी या सगळ्या गोष्टी इथे नाशिकमध्ये करायचं चालू आहे माझं सगळं. हे नाशिक महानगरपालिका राज ठाकरेच्या हातामध्ये आहे म्हणून गेले 7.5 महिने नाशिक शहरासारख्या शहराला कमिशनर नाही. कमिशनरच्या सहीशिवाय कुठची गोष्ट होत नाही आणि फक्त राज ठाकरेकडे आहे. त्याची कामं थांबवली पाहिजेत, त्याला पुढे जाऊ देऊ नये. 7.5 महिने तुम्ही कमिशनर नाही. मला कारणं सांगितली, लोकसभेला आचारसंहिता लागली. मी म्हटलं आचारसंहिता उठल्यावरती त्याच्यानंतर मी जवळपास 5 ते 6 फोन केले त्या पृथ्वीराज चव्हाणांना. नाही, लवकरात लवकर देतो. म्हणजे लोकसभेची आचारसंहिता, विधानसभेची आचारसंहिता, त्याच्यामध्ये जवळपास 3, 3.5, 4 महिने गेले. त्या 4 महिन्यामध्ये पण कमिशनर नाही. हे असली राजकारण करत बसता तुम्ही शहरांच्या बाबतीत, शहरातल्या लोकांच्या बाबतीत. ह्याच्याकडे शहर आहे म्हणून त्याचं काम करू द्यायचं नाही. हे असल्या राजकारण खेळत बसणारी लोक. आज हा गोदा पार्क सारखा प्रकल्प महानगरपालिकेचा 1 रुपया खर्च न होता मी मुकेश अंबानींशी बोललो. मी तो संपूर्ण प्रकल्प ज्यावेळेला त्यांना दाखवला, मला बोले अत्यंत चांगला प्रकल्प आहे, काय करायचंय. मी म्हटलं हा तुम्ही करायचा आहे. ते बोलले गो अहेड, किती पैसे लागले तरी चालतील, पण हा प्रकल्प मी करणार नाशिक महानगरपालिकेचा. काय हो त्यांचं नाशिक महानगरपालिकेत मला जरा सांगा. काय रिलायन्सचं काही आहे इथे नाशिकमध्ये? काही नाही. काय बाबा त्यांचा उद्योगधंदा आहे म्हणून ते काहीतरी करतायत? नाही, फक्त राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं, त्याच्यावरती ते तयार झाले, कबूल झाले आणि आज तो प्रकल्प सुरू झाला. हे आमच्या अगोदरचे कमिशनर जे होते त्याची मान्यता त्या कंपनीकडनं मिळाल्यानंतर देखील खोडे घालत बसले होते. त्याच्यामध्ये 3-4 महिने ॲग्रीमेंट करायला 3-4 महिने घालवले. ॲग्रीमेंट करायला या अगोदरच्या कमिशनरने. हे नाहीये, ते नाहीये, ते नाहीये, ते नाहीये. नाही, त्यांना असं वाटलं की राज ठाकरे कंटाळून म्हणेल बरं बरं बाबा तुम्ही करा. त्यांना माहित नाही अजून राज ठाकरे किती हट्टी येतो. महानगरपालिकेचे पैसे वाचवून जर समजा या शहरामध्ये जर इतकं मोठं जर पार्क उभं राहत असेल, खोडे घालतात त्याला मध्ये. हे इथे आमची पांडव लेणी आहे. पांडव लेणीच्या खाली त्याची संपूर्ण जवळपास 100 त्या डोंगर पकडून 100 एकर जमीन आहे वन खात्याची. त्याच्या खालची 35 एकरची जमीन ही बोटॅनिकल गार्डनसाठी म्हणून मी घेतली. म्हटलं मी बोटॅनिकल गार्डन मला करायचं आहे. मी कोणाशी बोललो? मी रतन टाटांशी बोललो. रतन टाटांनी त्यांची 4 माणसं इथे नाशिकमध्ये पाठवली. त्यांनी सर्वे केला, सगळ्या गोष्टी बघितल्या, माझा प्लॅन पाहिला. प्लॅन पाहिल्यावरती रतन टाटांनी सांगितलं काम सुरू करा. मी पतंगराव कदमांना भेटलो जाऊन. मी म्हटलं ही वन खात्याची जमीन आहे, ती वन खात्याकडेच राहील, फक्त ती डेव्हलप करण्यासाठी म्हणून तुम्ही महानगरपालिकेला द्या. महानगरपालिका ती तिथे बोटॅनिकल गार्डन म्हणून करेल. काय सांगावं आमच्या मंत्र्याने? पहिल्यांदा सांगितलं मला चांगली कल्पना, छान आहे, फार सुंदर कल्पना आहे, काही होईना पुढे. मी परत त्यांना फोन केला, म्हटलं काय झालं, म्हटलं पतंगराव काय, म्हटलं ती देताय ना जमीन, म्हटलं महानगरपालिकेला. नाही, आम्ही पाहतोय की ह्याच्या अगोदर असं कुठे झालंय का. म्हटलं झालं नसेल तर करा ना. प्रत्येक गोष्ट काय त्याच्या अगोदर झाली पाहिजे असं काय असतं का? नव्याने करू शकतो ना. लग्नाच्या वेळेला जेव्हा बघायचा कार्यक्रम असतो त्यावेळेला काय नवऱ्या मुलाला विचारतात काय अगोदरचा काही एक्सपिरियन्स वगैरे? देतोच ना. अगोदर कुठे काय घडले का बघूया. अरे काय घडले, काय घडलंय, घडवा ना मग. अजून जमीन दिली नाही. दिली असती तर कमिशनर नाही सही करायला.
हे इथलं आमची शिवाजी उद्यान, आनंद महिंद्रांशी मी बोललो, ते झालं ना त्याचं शिवाजी उद्यानाचं. हां, त्यांनी घेतलंच ना. हे शिवाजी उद्यान, मी आनंद महिंद्रांशी बोललो, म्हटलं अहो एक 5 एकराचं म्हटलं आमच्याकडे उद्यान आहे. मी म्हटलं तुम्ही डेव्हलप करता का? त्यांची माणसं आली इथून, महिंद्रा कंपनीमधनं त्यांची माणसं आली, मला इथे सर्किट हाऊसला भेटले. आपले लोक त्यांना घेऊन गेले तिकडे, त्यांनी ते सगळं पाहिलं, आराखडा दिला. कामाला आता सुरुवात झाली असेल. हा इथला मोठा आपला फ्लायओव्हर नाशिकमध्ये जातोय, त्याच्या खालची जमीन, त्याच्या खालच्या फ्लायओव्हरच्या खालची जागा, हातगाड्या लागायला लागल्या होत्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. मग मी त्या आम्हाला विचारपूस केली, म्हटलं तर हा फ्लायओव्हर कोणाच्याकडे येतो, म्हटलं कोण बघतं याचा मालक, म्हणजे कोणाचा अधिकार कोण ह्याच्यावरती. मग नंतर मला कळलं नितीन गडकरीच्याकडे ते येतं. मी नितीन गडकरींना फोन केला, मी म्हटलं असं असं आहे आणि मला हा असा असा करायचा आहे. मला बोली चांगली कल्पना आहे. मी म्हटलं तुमचं पत्र लागेल महानगरपालिकेला की तुम्ही हा फ्लायओव्हर जो आहे तो महानगरपालिका डेव्हलप करेल म्हणून. त्यांनी ताबडतोब एक 10 दिवसात 15 दिवसामध्ये ते पत्र पाठवून दिलं. महानगरपालिकेकडे आलं कमिशनर नाही, सही कोण करणार, अडकून टाकायचं सगळं. राग असेल तुमचा राज ठाकरेवरती, या शहरातल्या लोकांनी काय घोडं मारलंय. या माझ्या माता भगिनी यांना जर समजा त्यांच्या कच्च्या बच्च्यांना संध्याकाळी घेऊन जायचंय, मी तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यात माझी जी कल्पना आहे नाशिक शहराबद्दलची की नाशिक शहर कशासाठी ओळखलं गेलं पाहिजे शहर म्हणून, मला ही गार्डन सिटी म्हणून आज ओळखली गेली पाहिजे देशामध्ये. की गार्डन सिटी म्हणजे काय, बागांचं शहर. आज आपल्या शहरांमध्ये जागा उरत नाही, तो प्रत्येक गोष्ट विकून टाकतात. आज मुंबईला त्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स उभं राहिलं, एका खाडीवरती उभं राहिलं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, एवढं मोठं कॉम्प्लेक्स उभं राहिलं, पण तिकडे मैदान नाही, तिथे बाग नाही. आमच्याकडे पूर्वीची ते बोलायचं नाही का इंच इंच लढू. आमच्या राज्यकर्त्यांनी काय विचार केला, इंच इंच विकू, पण तुम्हाला खेळायला देणार नाही, तुम्हाला फिरायला देणार नाही, काही करायला देणार नाही. काय आमच्याकडची अवस्था करून ठेवली आहे. खाजगी सगळ्या कंपन्या आणि खाजगी सगळ्या गोष्टी येण्यासाठी म्हणून तुम्ही असलेल्या सरकारी गोष्टींची वाट लावायला निघालात. जेवढ्या सरकारी गोष्टी उभ्या राहिल्या होत्या, जेवढ्या संस्था उभ्या राहिल्या होत्या, त्या सगळ्यांची वाट लावते. आज सरकारी हॉस्पिटलची अवस्था बघा काय असते, एकेका बेडवरती 2-2 पेशंट सलाईन लावून बसलेले असतात. ही काय अवस्था आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती साला चांगला माणूस पण आजारी पडेल, पण काही नाही, त्याच्यामध्ये बदल काही नाही. का आमच्या हॉस्पिटल्समध्ये सण का नाही साजरे होत, म्हणजे अगदी काय होळीच खेळली पाहिजे अशाला भाग नाही, पण दिवाळी आहे, गणपती आहे, अनेक गोष्टी आहेत. आपण एखाद्या माणसाला हॉस्पिटलमध्ये टाकला की त्याचा समाजाशी जवळपास संबंध तुटल्यासारखे आपण त्याच्याशी वागतो. बाहेर इतर सण चालू असतात, पण त्याला कोण काय विचारत नाही, त्याच्याशी कोणी बोलत नाही, तो आपला विचारा पडून असतो. का हे वातावरण आपल्याला आपल्या हॉस्पिटल्समध्ये उभं नाही करता येणार. आमच्याकडे विचारच येत नाही या गोष्टींचा. आमच्याकडे फक्त राजकारण, कशातनं पैसे खाता येतील, रस्त्यांमधनं खाता येतील का अजून दुसऱ्या कुठच्या कामांमधनं खाता येतील, बस फक्त पैसे खायचं. सकाळी उठले की कशातनं पैसे खाऊ, एवढाच फक्त यांच्या डोक्यात विचार. हे असले धंदे राज ठाकरेच्या डोक्यात कधी येत नाहीत, विचार पण येत नाहीत, चाटून पण जात नाहीत. राज ठाकरे इथे, अरे मारू नका रे विचार त्याला. का मारू नका म्हणून काय उगाच कधी घोषणा देते जय आईला. साला आवाज फुटला की सुरू आमचं. एवढ्या वेळ काय झोपला होता काय, हे आत्ता जाग आली नाही, अरे सभा सुरू झाली. केवढ्या गोष्टी सारख्या असतात.
या जो महाराष्ट्राचा विकास आराखडा आणला, तो विकास आराखडा आणण्याचं मूळ कारणच ते होतं. आता मला आज जवळपास पूर्ण राजकारणामध्ये येऊन मला जवळपास आज 25-26 वर्ष झाली. या 26 वर्षांमध्ये प्रचार करताना मला प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याच गोष्टींवरती बोलतोय. आमच्या आयुष्यातले रोजच्या ज्या गरजा आहेत आमच्या त्याच पूर्ण झालेल्या नाहीत. आज ज्यावेळेला परदेशामध्ये जातो आपण त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा विचार करतो. बघा, मी म्हणते मागे एकदा खूप वर्षापूर्वी मी त्या स्वित्झर्लंड देशामध्ये गेलो होतो. देश पाहताना मला पहिला प्रश्न पडला, सगळ्यांकडे गाड्या आहेत, चांगले रस्ते आहेत, 24 तास पाणी आहे, 24 तास वीज आहे, प्रत्येकाला काम आहे, कोणी असा बेरोजगार फिरत नाही आहे, प्रत्येकाची छान सुंदर टुमदार घरं आहेत. मला पहिला प्रश्न तिकडे गेल्यावरती कारण आपल्याला तोच प्रश्न पडतो. आपल्या मनात पहिली गोष्ट तीच येते. मी तिथे गेल्यावरती ते फिरत असताना माझ्या पहिल्या मनामध्ये विचार आला, इथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? कारण आमच्याकडे हा सत्तेत आला की हा तेच बोलणार आणि हा सत्तेत आला की हा तेच बोलणार. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राहून 54 वर्ष झाली, हे इथे आले आणि हे इथे आले, बोलतायत तेच. देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्ष झाली, आम्ही त्याच्या पलीकडे सरकलोच नाही. आम्ही वीज देऊ, पाणी देऊ, रस्ते देऊ, नोकऱ्या देऊ, संपला, आमचा विषय संपला. आम्ही पण खुश आनंदाने लोकांची भाषणं ऐकून घरी जातो. आम्हाला राग नाही, चीड नाही, काही नाही. केवढ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहू शकतात, केवढ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आहेत. काय कमी या महाराष्ट्रामध्ये? निसर्ग कमी आहे? नाही. महाराष्ट्रातल्या मुलांच्या मनगटामध्ये ताकद कमी आहे? नाही. काय बुद्धिमत्ता कमी आहे? नाही. आमच्या महिला सक्षम नाहीत? आहेत. आमचा शेतकरी काम करत नाही? करतो. पण ज्या गोष्टी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, ज्या गोष्टी त्यांना पुरवल्या पाहिजेत, ज्या राज्य सरकारने दिल्या पाहिजेत, त्याच दिल्या जात नाहीत. आमच्याकडे अजून पाणी मिळत नाही, आमच्याकडे अजून दुष्काळ वाढतोय, आमच्याकडे अजून लोडशेडिंग सुरू आहे. आमच्या कुठच्याही तरुणाला विचारलं तर तो सांगतो की बाबा मला नोकरी करायची आहे, पण नोकरी कोणती नोकरी करायची आहे माहीत नाही. जी समोर येईल पत्करायला लागते. जे करता आहात त्याच्यामध्ये आनंद आहे का? त्याच्यामध्ये समाधान मिळतंय का? नाही, समाधान नाही आम्हाला. बस घर चालवायचं म्हणून आम्ही पत्करतो नोकऱ्या. आज तुमच्यामध्ये अनेक खेळाडू असतील, तुमच्यामध्ये कोणी चित्रकार असतील, तुमच्यामध्ये कोणी गाणारे असतील. काय काय पुढे काय? त्याच्यासाठी काही संस्था उभ्या राहतात? नाही, सगळ्या उभ्या राहतात खाजगी. सचिन तेंडुलकर सारखा एक रत्न, ते देखील ज्या वेळेला सुरुवात केली क्रिकेट खेळायला, संस्था नाही कुठची, खाजगी. आचरेकर सरांनी शिकवलं शिवाजी पार्क मैदानामध्ये. आमच्या अनेक क्रिकेटर्स जे उभे राहिले त्यांना खाजगी प्रशिक्षक आहेत. पण सरकारतर्फे कुठची अकादमी उघडली? अजिबात नाही. माझ्या आराखड्यामध्ये ती गोष्ट आहे. आपण नेहमी सांगतो आमची मुलं ऑलिम्पिक्समध्ये जाऊन मेडल जिंकून आली पाहिजेत. कशी मेडल जिंकणार? म्हणून मी त्या आराखड्यामध्ये टाकलंय. जशी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी जशी पुण्याला आहे की जिकडे तरुण मुलं आतमध्ये जातात, शिकतात, ग्रॅज्युएट पण तिकडेच होतात, पण त्याचबरोबर आमचे जवान होतात, ऑफिसर्स होतात, मिलिटरीमधले मोठमोठे ऑफिसर्स तिकडे तयार होतात. दोन्ही गोष्टी एकत्र तयार होतात. आज तशा प्रकारची स्पोर्ट्स अकॅडमी महाराष्ट्रात का नाही उभ्या राहत? आज आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 व्हायला पाहिजेत, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 व्हायला पाहिजेत, मराठवाड्यामध्ये कमीत कमी 2 व्हायला पाहिजेत, विदर्भामध्ये कमीत कमी 2 व्हायला पाहिजेत. ज्या मुलांच्या अंगात आज खेळाचं हुन्नर आहे त्यांना त्या अकादमीमध्ये टाकायचं. तिथे त्यांना पूर्ण शिक्षण पण मिळेल आणि आमचं जे स्वप्न आहे की आमच्या मुलांनी ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स मिळवली पाहिजे, त्या प्रकारचे आमचे खेळाडू देखील निर्माण होतील. विचारच नाही पुढचा आमचा. आमच्याकडे मुलांना चित्रकार व्हायचे, पण आमच्याकडे तशा प्रकारच्या संस्था उभ्या राहत नाहीत. मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो, JJ स्कूल ऑफ आर्ट मुंबईमधलं, त्या कॉलेजमध्ये अजूनही 25 वर्षापूर्वीचा सिलेबस आहे. काय शिकणार मुलं मला जरा सांगा? बाहेर पडला आणि जग कुठे आहे आणि तो शिकला काय याचा एकमेकांशी काही ताळमेळ नाहीये. तो बाहेर पडल्यावर गोंधळून जातो, पण त्याला मिळत नाही काही. आमच्या शिक्षणाचा, महाराष्ट्रामध्ये मिळत असलेल्या शिक्षणाचा, त्या मुलाचा जो कल असतो, त्याचा जो असतो त्याचा आणि शिक्षणाचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये. बस 10वी झालं की आम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स.
त्याच्यानंतर मिळेल ती पत्करायची नोकरी आणि आयुष्य फक्त ढकलायचं. समाधान नाही आम्हाला, काहीच समाधान मिळत नाही आम्हाला. महाराष्ट्राच्या 54 वर्षामध्ये आम्ही असल्या कोणत्याही गोष्टी नव्याने उभ्या करू शकलो नाही. आणि ह्यांच्या स्वतःच्या या पुढाऱ्यांच्या खाजगी संस्था चालाव्यात म्हणून सरकारी सगळ्या संस्था डबघाईला आणायच्या. एवढे फक्त उद्योग या लोकांनी केले. या मंत्र्या संत्र्यांचे सगळे ज्यांचे जे काही दूध संघ जे आहेत ह्यांचे जे दूध निघतं त्याच्यासाठी आमची इतक्या वर्षांची आरे नावाची कंपनी बंद पाडली. आणि आता काय चालू आहे तिकडे मुंबईमध्ये असलेला एक आरेची एक खूप मोठी त्या वरळी सीफेस वरती असलेली खूप मोठी जमीन आहे. डोळा काय यांचा की ती बंद झालेली आहे. बाहेर काढा, तिथे 7 स्टार हॉटेल बांधू. बोरिवलीच्या इथे नॅशनल पार्कच्या जवळ तिकडे तिथे आरेची जमीन आहे, खूप प्रचंड जमीन आहे. बस विकून इमारती बांधायच्या आहेत. काय आमच्या डोक्यात दुसरं काहीच येत नाही. आज त्या गुजरात मधलं बघा अमूल एक संस्था कुठे पोहोचली, देशभर गेली. देशभर कुठेही गेलात तरी तुम्हाला अमूल प्रॉडक्ट दिसतं. कुठचं दिसतं? आपल्या महाराष्ट्रामधलं प्रॉडक्ट. आम्ही एक प्रॉडक्ट नाही उभा करू शकलो इतक्या वर्षामध्ये. या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन द्यावं लागतं, ते राज्य सरकारला द्यावं लागतं. तुमचे जर स्वतःचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये असले तुम्ही कुठच्या संस्था उभ्या करणार? करूच शकत नाही. या राज ठाकरेच्या कुठचे इंटरेस्ट नाही आहेत, ना त्यातनं पैसे कमवणे, ना त्यातनं प्रॉपर्ट्या उभ्या करणे, ना त्यातनं उद्योग निर्माण करणे. जे करायचंय सगळं तुम्हाला करायचंय. तिळ तिळ तुटतो हा माणूस. आमची जंगलं नीट नाही ठेवू शकत. हे आमच्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोण? वाघ. आमच्या जंगलांमध्ये चाप लावून पकडतायत, चाप लावून मारतायत त्यांना. साला हिम्मत असेल तर बंदुकीशिवाय जा ना समोर. त्या वाघाच्या घरी आला तर शिवाजी पार्क मैदानात सत्कार करीन. चाप लावून मारतायत. इतकं ते उमद जनावर टराटरा कातळ्या फाडतायत त्यांच्या आणि परदेशामध्ये विकतायत. आमचा राष्ट्रीय प्राणी त्या मध्य प्रदेशमध्ये जा, त्यांची जंगलं त्यांनी काय उभी केली ती बघा. पर्यटन कशाला म्हणतात? मी आज तिथे गोव्याला होतो. गोवासारखं एवढंसं टिचभर राज्य, अख्खा राज्य हे पर्यटनावरती त्यांचं अख्खं अर्थकारण त्या अख्ख्या पर्यटनावर चालू आहे काय तिकडे? समुद्र. पण जगभरामधल्या हॉटेलच्या चेन्स तिकडे आल्या. 7 स्टार हॉटेल्स आली, 5 स्टार हॉटेल्स आली. एवढ्याशा गोव्यामध्ये सगळे हॉटेल्स येत आहेत, रिसॉर्ट्स येत आहेत. गोव्यामधल्या अनेक तरुणांना तिकडे आज सगळ्यांना हजारो मुलांना लाखो मुलांना तिकडे नोकऱ्या लागत आहेत. आणि आमच्याकडे काय? आमच्याकडे 750 किलोमीटरची किनारपट्टी आहे. आम्ही एक 5 स्टार हॉटेल नाही आणू शकलो तिकडे, का ना एक 7 स्टार हॉटेल आणू शकलो ना. आमच्या मुलांना आम्ही काही नोकऱ्या उपलब्ध करू शकलो. आमच्या आज अनेक मुलींना आज पाककलेमध्ये म्हणजे शेफ व्हायचं आहे. आमच्याकडे केटरिंग कॉलेजेस नाहीत. आज जगामध्ये किती प्रकारची डिमांड आहे माहिती आहे? आज एका शेफला महिन्याला साधारणपणे 5-5 लाख रुपये पगार असतात. 5-5 लाख, 3-3 लाख कशाला म्हणतात? तो मुलगा किंवा ती मुलगी त्याच्या तो आवडीचा विषय असतो म्हणून ते समाधान पण असतं, मजाही करत असतात त्याच्यामध्ये, त्याचबरोबर त्यांना पगारही मिळत असतो. याला म्हणतात काम. मिळेल ती नोकरी पत्करणे म्हणजे काम नव्हे. आम्हाला पर्यटन नावाची गोष्टच नाही कळली. जग कुठे, जगाचं पर्यटन कुठे गेलंय? बाजूच्या राज्यांचं कुठे गेलंय? जा त्या राजस्थानामध्ये. आज तुम्हाला गंमत सांगतो, मुंबईमध्ये सर्वाधिक जगातले पर्यटक हे मुंबईच्या एअरपोर्टवरती उतरतात, विमानतळावरती येतात. पण ते विमानतळावरती आल्यावर महाराष्ट्रात नाही फिरत, कारण महाराष्ट्रात आम्ही काही दाखवतच नाही आहोत. ते तिथे फक्त उतरायला येतात जगातले, आणि तिथून राजस्थानला जा, तिथून गोव्याला जा, तिथून केरळाला जा, तिथून इतर ठिकाणी जा, पण महाराष्ट्रात नाही येत ते. म्हणजे जगभरामधले सर्वाधिक पर्यटक हे मुंबई एअरपोर्टला उतरतात, विमानतळावर उतरतात, पण आमच्याकडे महाराष्ट्रात फिरकायला त्यांना आम्ही काही दाखवायला तयार नाही आहोत. काहीच दाखवत नाही आहोत आम्ही. हे आमच्या शिवरायांचे गडकिल्ले आम्ही महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहेत, आम्ही ते दाखवत नाही आहोत, ते सांगत नाही आहोत. आमचा इतिहास जगाला ओरडून सांगत नाही आहोत, काहीच दाखवत नाही आहोत आम्ही.
मी तुम्हाला सांगतो, हे जर राज्य माझ्या हातामध्ये आलं, पर्यटन, नुसत्या एका पर्यटन या विषयावरती मी या संपूर्ण राज्याचं जवळपास 10 ते 15 हजार कोटीने उत्पन्न वाढवीन. 10 ते 15 हजार कोटीने. एवढंच नाही, नुसत्या पर्यटन, बाकीचा विषय वेगळा, पण नुसत्या पर्यटन या एका विषयावरती मी महाराष्ट्रामध्ये किमान 10 ते 12 लाख मुलांना त्यांना हवी असलेलं काम उपलब्ध करून देईन. आम्हाला अजून पर्यटन कळलेलंच नाही. आज जा त्या मध्य प्रदेशामधलं, तिथली जंगलं बघा, तिथली जंगलं दाखवून, तिकडचे वन्य प्राणी दाखवून आज तिकडे परदेशामधले अनेक लोक येतात. तिथला तरुण आज खिशामध्ये पैसे आले, स्वतःची गाडी आली, स्वतःचं घर झालं. ज्या आईवडिलांना, जे आईवडील आजपर्यंत त्याला सांभाळ होते, तो आज त्या आईवडिलांना सांभाळतोय आणि अत्यंत उत्तम रीतीने सांभाळतोय. का? त्याच्याकडे भरपूर पैसे आले, त्यांच्याकडे गाड्या आल्या, घोडे आले, सगळं आलं. एका जंगलावरती, एक जंगल आमच्याकडे पडलेली आहेत, आम्ही काही करत नाही आहोत. मी स्वतः गेलो होतो तिकडे, त्या कुठचं जंगल आपण नागपूर चंद्रपूरला गेलो, ताडोबा. एक सहज चक्कर मारली मी तिकडे, एक सहज चक्कर मारली आतून. ज्या वेळेला ते वाघ मारले जात होते, मी आज आतून एक सहज चक्कर मारली. एक चक्कर मारताना नुसती आतमधल्या आतमध्ये मला 5 वाघ दिसले. इतर कुठच्याही जंगलात दिसत नाहीत, फसवतात. ते जे हत्ती बित्तीवरनं घेऊन जातात ना, असे 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 करत, आणि मग तिकडचा तो, अरे वो देखो, वो गया वो गया वो गया. मग आम्ही सगळेजण दुर्बीण बिरबीण लावून सगळे बघणार. काही नसतं, येडे बनवतात. आणि मी आमच्या इथे आमच्या जंगलामध्ये सहज एक फेरफटका मारला तर मला 5 वाघ दिसले. जी गोष्ट बघण्यासाठी म्हणून अनेक जगातले लोक तडफडत असतात, त्याच्यासाठी येतात. ती लोक येणं, आज एका गोव्यामध्ये बाबांनो फक्त पर्यटन या विषयावरती 1000 ते 1200 खाजगी विमानं येतात. खाजगी विमानं फक्त गोव्यामध्ये. आमच्याकडे येतात? नाही येत. आमच्याकडे शिक्षण नाही, आमच्याकडे पर्यटन नाही, आमच्याकडे महिलांचा आदर नाही. त्या आज बघितलं ते बुटकं काय बोलले? बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. काय बडबडतायत? लाजा वाटत नाही? आपला सुधाकर खाडे सांगलीचा, त्याच्यावरती 2007 साली पण बलात्काराची केस टाकली यांनी. का? हा उभा राहू नये म्हणून. इथे कोर्टामध्ये केस गेली, न्यायाधीशांनी ती केस रद्द ठरवली आणि त्यांनी पोलिसांवरती ताशेरे टाकले. अर्थात पोलिसांचा दोष काहीच नव्हता. हा गृहमंत्री असताना ह्यांनी मुद्दामून ती केस टाकायला लावली पोलिसांना. पोलीस काय करणार? कोर्टाने निर्णय काय दिला की या माणसावरती पोलिसांनी खोट्या केसेस टाकल्या आहेत, खोटे आरोप केलेले आहेत, असं जजमेंट आलं. त्याच्यानंतर हेच लोक हायकोर्टात गेले मुंबईच्या, आणि मुंबईच्या हायकोर्टाने तो जो निर्णय झाला होता त्या कोर्टाचा तो मान्य केला आणि सांगितलं त्या कोर्टाचा निर्णय योग्य आहे, असली कुठची गोष्ट घडलेली नाही. बघा आता हा माणूस, म्युझिक इथेच लागलं, बाहेर लागलं, तुम्ही नाही लावलं? हां ठीक आहे ठीक आहे. आता बघा, आत्ता परत हा माणूस आत्ता या निवडणुकीला RR पाटलांच्या समोर उभा राहिला. आपल्या पक्षातर्फे आपला उमेदवार, पक्षाचा उमेदवार उभा राहिल्यावरती परत एका बाईला उभी केली, एका महिलेला उभी केली, ज्या महिलेला वेळ आठवत नाही, ठिकाण आठवत नाही, कशाला पत्ता नाही, पुन्हा बलात्काराची केस टाकली. आणि ही बलात्काराची केस टाकल्यानंतर आता सांगतायत काय RR पाटील? म्हणजे आत्ता 3 दिवसापूर्वीपर्यंत ह्या सुधाकर खाडेंना हे RR पाटील माणसं पाठवत होते आणि विचार सांगत होते किती पैसे पाहिजेत सांगा, पण तुमची उमेदवारी मागे घ्या. आमच्या सुधाकरने ऐकलं नाही. तो बोला मी उमेदवारी मागे घेणार नाही, तुमच्या विरोधात लढणार म्हणजे लढणार. आणि लगेच एक महिला उभी करता आणि बलात्काराची केस टाकता. इथेच थांबलं नाही प्रकरण. बलात्काराची केस टाकल्यानंतर तो बाहेर, त्याची पत्नी ती प्रचार करत होती, त्याच्या पत्नीवरती ॲट्रॉसिटीची केस टाकली. काय हरामखोर असतील ही माणसं. म्हणजे
बलात्काराची केस टाकली किंवा ॲट्रॉसिटीची केस टाकली तर त्याला जामीन मिळत नाही, डायरेक्ट आतमध्ये जेलमध्ये. म्हणून नवऱ्यावरती बलात्काराची केस टाकली, त्याच्या पत्नीवरती ॲट्रॉसिटीची केस टाकली. हे असलं राजकारण करता तुमच्या हातामध्ये काही सत्ता मिळाली म्हणून? तुमच्यासमोर कोणी उभं राहायचं नाही काय? बापाचा माल ठरवलं हे राज्य म्हणजे? यांना हवा तो कायदा कर नाही, यांना सत्याचा माज आलाय ना, पैशाचा माज आलाय. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात हे म्हणे म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोक आली त्यांच्याकडे की आम्हाला तुमच्यावर काम करायचं आहे. शक्य नाही, यांच्यावर काम करणार. आणि निर्लज्ज माणूस हा बोलतो काय? आम्ही हे सगळ्या गोष्टी हसण्यावरच येतो. हा म्हणे स्वच्छ चारित्र्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणे चेहरा कोण? आर पाटील. हा स्वच्छ चेहरा साला म्हणजे बाकीचं झालं काय? आणि तिथे हा माणूस काय म्हणतो की म्हणे अरे आत्ता काय करायचं म्हणे, निवडून यायचं आणि मग बलात्कार करायचा ना? हा तुमचा महिलांबद्दलचा आदर? हा महाराष्ट्रातल्या महिलांबद्दलचा आदर की निवडून ये आणि मग बलात्कार कर? एक बलात्कार करायला सांगतोय, दुसरा तुमच्याकडे पाणी नसेल तर मी तुमच्या कालव्यात येऊन मुतू का म्हणून सांगतोय. तिसरी त्या शरद पवारांची मुलगी सांगते की मंत्र्यांच्या गाड्या जाळून टाका. नंतर कळलं तिला आपण त्याच पक्षात आहोत. शरद पवार सांगतायत की म्हणे तुम्ही मतदानाला जाल, बोटावरती जी शाई लावाल ती पुसून टाका आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन मतदान करा. काय पक्ष आहे? एक बलात्कार करायला सांगतोय, एक मुततोय, एक जाळायला सांगतोय, एक पुसायला सांगतोय. कमाल आहे. हे राज्य करते आणि हा यांचा स्वच्छ चेहरा. या असल्या लोकांनी 15 वर्ष या राज्यावरती सत्ता गाजवली. 15 वर्ष सत्ता गाजवली. आणि 15 वर्ष सत्ता का गाजवू शकले? याचं कारण महाराष्ट्रामधला विरोधी पक्ष नालायक. या सगळ्यांची आतमध्ये मिलीभगत. हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि हे सगळे लोक हे आतमधून सगळे मिळालेले एकमेकांना, एकमेकांचे व्यवसाय त्यांचे एकत्र. कधी वाटलं तुम्ही एकदा त्या विधानसभेच्या गॅलरीत जा, तिथे जी प्रेक्षक गॅलरी आहे ना तिथे जा, मग तुम्हाला कळेल हे काय येडे बनवतात ते. प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारायचा तिथे मंत्र्याच्या विरोधात. दुपारी जायचं मंत्र्याच्या केबिनमध्ये, तिथे डील करायचं पैशाचं. दुसऱ्या दिवशी प्रश्न गायब. मतदारसंघामध्ये जायचं आणि सांगायचं हा बघा तुमच्याबद्दल मी प्रश्न विचारला होता, की आमची जनता भाबडी, आम्हाला काही वाटेन असंच झालंय, आम्ही खुश, आमच्या आमदारांनी प्रश्न विचारला बरं का. सुटणार कधी प्रश्न? ते नाही विचारायचं आम्ही. बस आमच्या आमदारांनी प्रश्न विचारल्यावरती आम्ही समाधान मानायचं. तुम्हाला राग कसा येत नाही या गोष्टींचा? या महाराष्ट्राला जनतेला वाटत कसं नाही या गोष्टीचं? माझ्याकडे असेच तुम्ही 10 आणि 13 आणि असले आमदार दिले मला, 13 आमदार दिलेत, आनंद आहे त्याच्याबद्दल, माझं काहीच मत नाही. पहिल्यांदा निवडणूक लढवतोय आणि महाराष्ट्राची जनता माझ्या मागे उभी राहते, मान्य आहे मला. पण एकदा बहुमत देऊन बघा माझ्या हातामध्ये, मी काय या महाराष्ट्रात चमत्कार घडवतो ते तुम्हाला कळेल ना. या लोकांच्या हातात देऊन परत परत काय होणार आहे? हे सगळे आतमध्ये मिळालेले. हे आत्ता लोकसभेच्या वेळेला शरद पवार आत्ता इंडिया बरोबर जाणार होते, झाल्या त्यांच्या 4-5 बैठका झाल्या लोकसभेच्या अगोदर. आता विधानसभेच्या वेळेला पण झाल्या. हे आतून सगळं ठरवून झालं. आणि शरद पवारांनी त्यांना त्यांच्या एका नेत्याला सांगितलं तुम्ही युती तोडा, आम्ही आघाडी तोडतो. निवडणुकीच्या उमेदवाराचा फॉर्म भरायच्या बरोबर 2 दिवस अगोदर युती आणि आघाड्या तोडता तुम्ही. मूर्ख समजता महाराष्ट्राच्या जनतेला. आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले, तुम्हाला एबी फॉर्म मिळाले, उमेदवारांना देता आले. हा भारतीय जनता पक्ष ज्याला त्याला उमेदवार नव्हते सापडले, उमेदवार नाही सापडत, 60 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधले घेतले, तेही भ्रष्ट. आणि मोदी त्यांचा प्रचार करतायत. मित्र, अरे काय मित्र? हे कुठचे मित्र? हे दुश्मन, हे दुश्मन, हे घातले मित्र.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांचा प्रचार करायला येतात हे इथे. काँग्रेस नेहमी कटिबद्ध राहील. या बाजूनी काँग्रेस राष्ट्रवादी, त्या बाजूनी काँग्रेस राष्ट्रवादी. वा रे वा. राष्ट्रामध्ये कृषी संशोधन, ऊर्जा, हे असला खेळ तुमच्याशी करू शकतात ना, याचं कारण तुम्हाला एक तर गृहीत धरलेलं आहे आणि तुम्ही रागवत नाही, चिडत नाही, काही नाही. आमच्या महाराष्ट्रातली जनता अत्यंत साधी, सरळ, काही नाही. जे समोर ताटात वाढलं असेल आम्ही मम्मम करून घरी. पर्यावरण, दुग्धविकास, पर्यटन, वाहतूक अशा अनेक क्षेत्रामध्ये भरीव कामं झाली. माझा आज प्रत्येक विषयांचा आज अभ्यास झाला हो. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून मी तुमच्यासमोर आलोय. हा विकास आराखडा घेऊन आलोय. कृती केली. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं संपूर्ण पुस्तक काढणं अशक्य आहे, कारण जवळपास तो आराखडा 3-3.5 लाख शब्दांचा आहे. मुंबईच्या सत्तेतील शिवसेनेचे हे आमचे इथे अनिल शिदोरे बसलेत. अद्यापपर्यंत या माणसांनी त्यांच्या टीमने एक हाती हा सगळा गेले 3-4 वर्ष हा माणूस काम करतोय त्याच्यावरती. अत्यंत खोलात जाऊन काम केलं या माणसानी. मला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय, माझा महाराष्ट्राबद्दलचे जे स्वप्न आहे ते सगळं स्वप्न अख्खच्या अख्खं कशा प्रकारे उतरेल या सगळ्या गोष्टींचा विचार झाला. अर्थतज्ञांशी आमची चर्चा झाली, अनेक तज्ज्ञांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर, त्या सगळ्या गोष्टीनंतर ज्यावेळेला आम्हाला कळलं की हे संपूर्णपणे उतरू शकतं, महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं, त्याच वेळेला तो आराखडा आम्ही समोर घेऊन आलो. नाकारल्याचा इतिहास आहे आणि येत्या माझी फक्त एवढीच इच्छा आहे हो. इतिहासाची मला फक्त एवढंच पाहिजे. या राजकारणात पैसे कमवण्यासाठी नाही आलो मी. हे टेंडरमधनं पैसे खा, ह्याच्यातनं पैसे खा, त्याच्यातनं पैसे खा. मी जे जगात पाहतोय ते मला महाराष्ट्रात आणायचं आहे, जे उतरवायचं आहे. नेतृत्वावर भर जगातल्या तरुणांच्या चेहऱ्यावरती आणि तरुणींच्या चेहऱ्यावरती जे समाधान आहे, जे भविष्यातलं ते स्वप्न पाहतायत, असा मला महाराष्ट्रातला तरुण पाहिजे जो भविष्यातलं स्वप्न पाहू शकेल. ती गोष्ट, ते समाधान त्याच्या चेहऱ्यावरती आणि आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे निवडणुकीमध्ये की एका चांगल्या आणि सुरक्षित एका राज्यामध्ये आम्ही राहतोय. प्रचार केला होता. परंतु भारतीय जनता पक्षाकडे राज्यात माझ्या हातात एकदा देऊन बघा. या महाराष्ट्राकडे वाकडा डोळा करून बघायची कोणाची हिंमत होणार नाही. पक्षाच्या प्रचारात केवळ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि त्याच्यानंतर जो मी रोजगार उभा करीन या महाराष्ट्रामध्ये, तो फक्त महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मुलींनाच फक्त रोजगार मिळेल. परप्रांतातल्या मुलांना रोजगार महाराष्ट्रात बांध. भाजपाकडे राज्यात सक्षम नेतृत्वच नाही. आणि म्हणून मी हे स्वप्न घेऊन आपल्या समोर इथे आलेलो आहे. विरोधकांकडे मागे जसा आशीर्वाद दिलात तसाच आशीर्वाद यावेळेलाही आपण द्यावा. आणि आपला वसंत कुठे आहे? वसंत ये इकडे. प्रचंड पैसा खर्च करून त्यांनी हा? जनमानसाची दिशाभूल कुठे आहेत? नकारात्मक हां. प्रचाराचे समीकरण आपला सुभाष होळकर आणि बापू माळी यंत्रणा या सर्वांना आणि महाराष्ट्रामध्ये मी जेवढे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना, तुमचे मित्रपरिवार, तुमचे जे कोणी नातेवाईक जे महाराष्ट्रावर असतील त्या सगळ्यांना फोन करून वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळ्यांना फक्त कळवा की इतरांना इतकी वर्ष संधी दिलीत, इतरांना इतकी वर्ष महाराष्ट्रावरती प्रयोग करायला लावलेत, यावेळेला एक प्रयोग राज ठाकरेचा करून बघा. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या उमेदवारांना येत्या 15 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.